नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशनच्या PYQच्या पार्ट 4 मध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणखी काही नवीन न्यूमेरिकल्स पाहायला मिळणार आहेत। चला तर मग बघूयात, वेळ न घालवता। तुमचा आणि माझा दोघांचा देखील वेळ खूप महत्त्वाचा आहे। पहा, पुढचा क्वेश्चन आहे आपला, कॅल्क्युलेट द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काय असतो? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे KF ने दाखवला जातो of solvent when 2.5 grams of solute म्हणजे हे W2 आहे। मी जिथं राऊंड करतो तिथं लक्षात ठेवा, W2 आहे। तुम्हाला KF काढायला सांगितलं, W2 दिलाय। dissolved in 35 grams of solvent, 35 grams of solvent म्हणजे W1 दिलाय। lowers its freezing point by, lowers म्हणजे फ्रीजिंग पॉइंट कमी करतो 3 केल्विन ने, म्हणजे तुम्हाला डेल्टा TF देखील दिलेला आहे। मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2 देखील दिलेला आहे। सो सिंपल, डेटा एकदा कलेक्ट झाला तुमचा। आता हे सगळं इथं जर मी लिहिलं असतं तर आणखी आपला वेळ गेला असता। तुम्हाला पण क्वेश्चन पेपरमध्ये हीच ट्रिक वापरायची आहे। ज्या त्या पॉईंटला लगेच हायलाईट करा, दिलेला डाटा लगेच कलेक्ट करा आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काय विचारले, आता KF विचारलाय, M2 दिलाय। सो आपल्याकडे फॉर्म्युला काय होता, मी तुम्हाला ट्रिकमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत चाललेलो आहे। M2 when KF or delta TF is given, सो काय फॉर्म्युला सांगितला होता आठवते का? पहा, KFच्या सेकंड वाईफने त्याला 1000 वेळा हाका मारल्या, KFच्या सेकंड वाईफने त्याला 1000 वेळा हाका मारल्या, त्याने ऐकलं नाही म्हणून तिने त्याला तुफानी वॉश केला। किती वेळा? एकदा। सिंपल। पण आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये मोलार मास दिलेला आहे, KF विचारलाय। सो रिअरेंज द फॉर्म्युला, देअरफॉर KF इज इक्वल टू, रिअरेंज करूयात, M2 N2 हे इकडून इकडे येताना मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, डेल्टा TF इंटू W1 डिवायडेड बाय, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तिथं कोणत्या कोणत्या, 1000 इंटू W2 ते खाली घ्या, 1000 इंटू W2, हे झाला आपला रिक्वायर्ड फॉर्म्युला। सो फॉर्म्युला रिअरेंज होणं या न्यूमेरिकलची गरज होती। M2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली मित्रांनो, किती दिले पहा, 117। देअरफॉर KF इज इक्वल टू, पहा 117, व्हॅल्यूज ठेवत चला। M2 117 झाला, डेल्टा TF किती दिलाय? डेल्टा TF 3 केल्विन दिलाय, 3 इंटू W1 पहा किती दिलाय, W1 सॉल्वंट 35 ग्रॅम्स दिलेला आहे, 35 डिवायडेड बाय, अजून काय दिलंय, 1000 तर आहेच, ओके, इंटू W2 मास ऑफ सोल्यूट इथं दिलाय तुम्हाला 2.5। सो याला सिम्प्लिफाय करायला शिका। कॅल्क्युलेशन न्यूमेरिकलचे कधीही अवघड नसतात, फक्त तुमच्याकडं कॅल्क्युलेशनची स्पीड आणि स्किल पाहिजेच। सो 1025 पहा, 25 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर माझ्या मते हे किती येत आहे, 2500, 2500 येत आहे। विषय त्याचा संपला। त्याच्यानंतर 117, 3, 35, मला वाटतं ह्याला पण सिम्प्लिफाय करून टाकू आपण। चला, 5 ने डिवाइड करा, 5 5 25, हे आलं 500, 5 7 35, हो की नाही? आता हे किती येते, 7 3 21, 21 ने 117 ला मल्टिप्लाय करा, मग 7 3 21 आणि 21 7 47, 7 4 हातचे आले, 21 1 21 आणि 4, हां 14 हातचे आले, 14 म्हणलं तर 21 1 21 आणि 10 31 आणि 4 35, हातचे आले 3, 21 1 21 आणि 3 24 57 आलं। पहा, 2457 भागिले किती आहे, 500। सो समजून घेऊ शकता तुम्ही, हा जर आपण डेसिमल पॉईंट ह्या दोघांना काढलं तर हे किती येत आहे, 2.457 डिवाइड बाय किती आहे, 5। आता ह्याचा आन्सर ॲक्युरेट येत आहे की? ज्यावेळी आपण सिंपल करतो ना याला, त्यावेळी आन्सर येत आहे। 5 ने डिवाइड करू शकता तुम्ही, 0 पॉईंट किती येत आहे, 5 5 25 नाही येत, किती येते पहा, 5 20, हो की नाही? त्याच्यानंतर अजून काय, 4 राहिले, 5 9 45, परत 7 आहे, 5 1 5, परत 2 आहे, किती, 25, 0.49। आता हे 0.49 आहे, जस्ट इमॅजिन, कुठं आहे 0.49 वगैरे काय आहे का? हां, अजून एक विषय आहे की आपण काय केलं होतं पहा, हे जे 500 आहे, हे 500 डेसिमल पॉईंट हा प्लस आहे, तर हा इकडे घेतला होता ना आपण ऑलरेडी, हो की नाही? 2457, तर हे 2 24.57 होता ना, त्याच्यामुळं हे जे आहे ते डेसिमल पॉईंट कुठे लागणार आहे, 4.9 ला लागणार, इथं नाही लागणार। का नाही लागणार? कारण हे 24.57 आहे, माझ्याकडून 1 ने डेसिमल पॉईंट चुकीच्या जागेवर गेला, तर 2 ने 24.57 म्हणजे हे 2 0 काढले तर हे 24.57 येते। सो इट इज 4.914, कुठं आहे, ऑप्शन डी आहे। सो समजू शकता, कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी व्हेरी सिंपल। लेट्स मूव ऑन।
आयडेंटिफाय द रिझन फॉर सोल्युबिलिटी ऑफ पोलार सोल्यूट इन पोलार सॉल्व्हंट फ्रॉम द फॉलोइंग. पहा, जर पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतो तर त्याचं कारण काय आहे? कारण सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स आर ऑफ सिमिलर मॅग्निट्यूड. हे असेल तरच होत असते मित्रांनो. सो पहिलाच ऑप्शन आपला येऊ शकतो, कारण ते सिमिलर आहेत म्हणून. हे ग्रेटर वगैरे जर असेल तर नसतं येत. सो दिस इज नॉट पॉसिबल. इथं पण ग्रेटर लेस दिलंय. सिमिलर मॅग्निट्यूड पाहिजे तरच ते डिझॉल्व्ह होत आहे. पोलार इन पोलार येते लक्षात, त्याच्यामुळेच येते. थेरोटिकल क्वेश्चन होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वी हॅव टू चेंज द पेन. ओके, व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर? ऑस्मोटिक प्रेशर पायची व्हॅल्यू विचारली मित्रांनो. ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 3 grams W2 दिलाय. सोल्यूट इन 2dm3 व्हॉल्यूम दिलेला आहे. वॉटर ॲट 300 केल्विन T. परत एकदा तो न्यूमेरिकल जो की ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड होता. पाय इज इक्वल टू सांगा W2RT अपॉन M2V असा होता. देअरफॉर विचारलंय काय? ऑस्मोटिक प्रेशरच विचारलंय, हो की नाही. आता ह्याचा मूळ फॉर्म्युला काय घेतला होता आपण? M2 इज इक्वल टू वो दोनों रोती थी क्योंकि उनके पाय वाकडे थे. याच्यावरून तर आलंय हे. सो पायला इकडे घेतलं, M2 ला इकडे घेतलं. आता आपल्याला फक्त व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. W2 किती आहे मित्रांनो? पहा 3. R किती आहे? 0.082 दिलेला आहे तुम्हाला R. हे पहा 0.821 दिला. ठीक आहे, 821 घ्या. इंटू त्यानंतर काय? टी किती दिलाय? परत एकदा 300च दिलाय. डिवायडेड बाय M2 मोलार मास ऑफ सॉलिड 60 दिलाय मित्रांनो. 60 इंटू अजून काय करायचं आपल्याला? व्हॉल्यूम किती दिलाय? 2dm3 दिलाय. मला वाटतं की असं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. खूप सिंपल आहे हे. विचार जर केला तुम्ही तर पहा, हे जर दोघांचा गुणाकार करून ठेवला तुम्ही, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, हे करून टाका. 0.082 दिलं तर 24.6 येत आहे, परंतु पुढे 1 दिलाय म्हणून 3 1 3 म्हणजे 24.63 घेऊन टाका. हे कॉन्स्टंटचे मल्टिप्लिकेशन पाठच करा म्हणतोय मी. तुमचा वेळ वाचतो कसा ते तुम्हीच बघा. 3 1 3 झाला, 3 2 6, हे 20 2 40 म्हणजे 24.63 भागिले मित्रांनो किती आहे? 40. ह्याला पण 4 करून टाकू आपण. हा वरती गेला मायनस झाला म्हणजे डेसिमल पॉईंट इकडे गेला. 2.463, हो की नाही. डिवाइड बाय 4 करा. आता तुम्हाला भागाकार करता येतो. 4 0.24, 4 सकट 24, खाली किती राहिले पहा? 4 1 4, 2 राहिले तरी पण 23, 4 पंचे 20. 0.615 कुठं आहे का पहा? 0.615. आता ह्याला राऊंड ऑफ जर केलं तर हे किती येईल? 0.62 येईल ना. सो 0.62 कुठं आहे? ऑप्शन नंबर बी बॉम्बे. सो खूप सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत आणि तुम्ही बघू शकताय त्याच फॉर्म्युलावरती परत क्वेश्चन्स येत आहेत. लक्षात ठेवा, सोल्युशन टॉपिक आहे, सॉलिड स्टेट टॉपिक आहे, केमिकल कायनेटिक्स आहे, इलेक्ट्रो आहे, थर्मो आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. जेवढे 12वीचे आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला 3 क्वेश्चन्स तर फिक्स आहेत एका टॉपिकला आणि त्याच्यात 2 न्यूमेरिकल्स फिक्स आहेत. सो साधारणतः 12वीच्याच सिलेबसवर तुम्हाला 10 न्यूमेरिकल्स फिक्स आहेत. 10 ते 12 न्यूमेरिकल्स 12वीचे आणि 2-3 न्यूमेरिकल्स 11वीचे. असे केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये कमीत कमी 15 न्यूमेरिकल्स आहेत. 11वीच्या टॉपिकला मात्र एक टॉपिकला 1 न्यूमेरिकल आहे. त्यामुळे हे गणित एकदम परफेक्ट लक्षात ठेवा. आणि हे मी फक्त वर सांगत नाही, दिस इज माय ओन ॲनालिसिस. त्यामुळे 15 न्यूमेरिकल्सला तुम्हाला भिडायचंच आहे मित्रांनो आणि प्रॅक्टिस झाली पाहिजे. चलो नेक्स्ट. A solution of non-volatile solute has boiling point elevation. Boiling point elevation म्हणजे डेल्टा TF दिलाय. कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. M विचारलाय. डेल्टा TF दिलेला आहे. किती दिलाय? 0.5 आणि मोलॅलिटी विचारलेली आहे क्वेश्चन मार्क. त्यासाठी KB तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो 2.40 केल्विन Kg पर मोल, हो की नाही. विचारले काय मोलॅलिटी? सो सिम्पलेस्ट फॉर्म्युला डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. पण विचारले मोलॅलिटी, रिअरेंज द फॉर्म्युला. So M is equal to delta TB upon KB. Put the values, you will get the answer. TB ची व्हॅल्यू आहे 0.5 डिवायडेड बाय KB ची व्हॅल्यू आहे 2.40. सो सिम्प्लिफाय करायला दोघांचा डेसिमल पॉईंट 1 1 ने सरकून टाका. सो हे होईल 5, हे होईल 24. 5 ला 24 ने डिवाइड करता येतं का? येतो ना टेबल, म्हणा मग टेबल. 0. किती झालं? 50. 24 दोन्ही 48, तरी पण राहिले 2. परत 0 द्या, किती झाले? परत 200 म्हणलं तर 24 8 192. 0.208
0.208 कुठं आहे का पहा. 0.208 20 हां इथं आहे. आता हे पहा याला राऊंड ऑफ करता येतं. जर तुम्हाला 2 डिजिटपर्यंत पाहिजे तर 0.2 0च्या ऐवजी हे 8चा पुढं 5पेक्षा मोठा नंबर आहे ना हा, याला जर सोडून द्यायचा असेल तर ह्याच्यात एक ॲड होतो म्हणजेच हे 0.21 होईल. 0.21 कुठं आहे ऑप्शनमध्ये बघा. 0.21 ऑप्शन सी ला आहे. सो दिस इज युअर ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट. परत एकदा मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणतंय म्हणजे M2 काढा म्हणताय. इन सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 1 ग्रॅम W2 दिलाय. इन 0.3 dm³ ऑफ सॉल्व्हंट व्हॉल्यूम दिलाय मित्रांनो. हॅव्हिंग ऑस्मॉटिक प्रेशर 0.2 V दिलाय. ॲट टेम्परेचर T दिलाय. परत एकदा आठवून पहा. मोलॅरिटी इट्स माय मिस्टेक. मोलार मास ऑफ द सोल्यूट इन टर्म्स ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर. चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय सांगितलं होती ट्रिक सांगा. ओ दोनों रोती थी क्योंकि उनके पाय वाकडे थे. संपला विषय. पुट द फॉर्म्युला अँड आफ्टर पुटिंग द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. W2 काय आहे मित्रांनो 1. R 0.082 आहे मित्रांनो. N2 R W2 R T किती आहे 300 आहे. ठेवली व्हॅल्यू. डिवायडेड बाय पाय V वाकडे पाय दोघींचे पण कोण आहे पाय V पाय. ऑस्मॉटिक प्रेशर किती दिलाय पहा. ऑस्मॉटिक प्रेशर 0.2 आहे. N2 व्हॉल्यूम इथं दिलाय पहा 0.3 झालं काम. किती सोपं आहे. डेसिमल पॉईंट काढून टाका ह्या दोघांचा पण. का बरं सर. सोपं करण्यासाठी म्हणालो मी. 0.2.3 किती आलं हे 6 3 2 6. ह्याचा एक -1 ह्याचा एक -1 -2चा वरती जाऊन +2 झाला. मग +2 झाला तर ह्या दोघांचा गुणाकार तर तुम्हाला माहिती आहे किती आहे 24.6 होता. आणि तुम्ही -2 जो आहे खालचा वरती जाऊन +2 झाला. +2 जर झाला तर डेसिमल पॉईंट काय करणार हे पहा. हा नंबर मोठा झाला तर तो लहान होणार. -1 -2 वरती जाऊन +2 10⁻². किती आन्सर येत आहे ते तुम्ही बघू शकता. बोला. 2460 एक 0 द्यावं लागेल कारण आपल्याला एकच पॉवर कॅन्सल करायची. 24 से 60 भागिले 6 येत आहे. साइन चौक 24 खाली किती राहिलेत पहा 6 6 1 6 पॉईंट जे काय असेल ते 0 41 410 म्हणा ना हो की नाही. साइन चौक 24 6 1 6 आणि 0. चलो 410 कुठं आहे पहा 410. दिस शुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट. ओके चलो नेक्स्ट. Assuming complete ionization, arrange the following solutions in order of their increasing osmotic pressure. पहा कंप्लीट आयोनायझेशन करा म्हणताय आणि इन्क्रीजिंग ऑस्मॉटिक प्रेशर. परत एकदा पाय इज डायरेक्टली डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ पार्टिकल्स. मग नंबर ऑफ पार्टिकल्स कशावर तर नंबर ऑफ मोल्सवर. नंबर ऑफ मोल्स. मग बघूया आपण प्रत्येक सोल्युशनसाठी. पहा थोडंसं तोंडी करू का मी. याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की Li2SO4 तुम्हाला माहिती आहे Li2SO4 चं डिसोसिएशन कसं होईल मित्रांनो. Li2 प्लस SO4 2 मायनस दोन्ही पण एकच आहेत. सो 0.5 प्लस 0.5 किती आलं 0.1 आलं. दुसरा सॉल्ट बघा ह्याचा विषय झाला. दुसरा आहे 0.5 KCl म्हणताय. सो KCl ला परत एकदा लक्षात ठेवा K प्लस Cl मायनस हा 0.5 प्लस हा पण 0.5 ह्याचा सुद्धा किती येत आहे 0.5 प्लस 0.5 बोला 1 आलं ना. हां हे पण माझ्याकडून चुकलो. हे 1 आलं ना आपलं 0.5 प्लस 0.5 हे 1 येईल. तसं हे पण 1 येईल मित्रांनो हो की नाही. 1 कॅल्क्युलेशनमध्ये होतं कधी कधी समजून घ्या. त्यानंतर तिसरा आहे 0.5 Al2SO4 थ्राइस. पहा Al2SO4 3 टाइम्स. तर इथं तुम्ही बघू शकताय ट्वाइस Al येईल. हा ट्वाइस Al3 प्लस SO4 2 मायनस हा पण किती आहे 3 वेळा आहे 3. तर काय करायचं 2 इंटू ह्याची किती तुम्हाला मोलॅरिटी दिलेली आहे त्यांनी. मोलॅरिटी 0.5 दिलं आहे 0.5 आणि प्लस 3 इंटू 0.5. सो समजून घ्या 2 इंटू 0.5 किती आलं 1 आलं. प्लस
3 इंटू 0.5 1.5 आलं, म्हणजे हे टोटल किती आलं 3 आलं. पहा हे 1 हे 1 हे 3 आलं आणि शेवटचा 0.1 BaCl2 दिला BaCl2. ह्याचं डिसोसिएशन Ba2 प्लस Cl ट्वाइस Cl मायनस. तर समजून घ्या 0.1 दिला होता, हा 0.1 प्लस हे 2 इंटू Cl मायनस 0.1 इंटू 2 किती आलं 0.2 आलं, म्हणजे हे किती आलं 0.3. सगळ्यात कमी हे आलंय पहा, कारण हे 1 आहे 1 आहे 3 आहे हे 0.3 आहे. सगळ्यात कमी इनक्रीजिंग ऑर्डर म्हणताय परत, सोल्युशन्स इन ऑर्डर ऑफ देअर इनक्रीजिंग ऑर्डर. सो इनक्रीजिंग म्हणजे सगळ्यात कमी वाला, डी सगळ्यात कमी असेल पहा मित्रांनो, डी हो की नाही. आता हे 0.1 0.5 0.5 दोघांचं तेच आहे का पहा. ह्याच्यात किती लिथियम आहेत, हां इट्स माय मिस्टेक, लिथियम 2 आहेत तर 2 करा इंटू 2 जर केलं तर ह्याचं बदलेल. 0.5 इंटू 2 किती आलं 1 1 प्लस 0.5 म्हणजे हे 1.5 आलं. सो ऑर्डर काय येते पहा, डी येणार, त्याच्यानंतर 1 आला म्हणजेच बी येणार, त्याच्यानंतर 1.5 म्हणजेच ए ना DBA इथपर्यंत आलं आहे आणि सगळ्यात जास्त सी आहे तर DBAC ऑप्शन ए येणार. नंबर ऑफ पार्टिकल्स जेवढे जास्त तयार होतात त्या सोल्युशनमध्ये तेवढीच त्याची ऑर्डर जी असते म्हणजेच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते ती वाढत जाते. सो 0.3 सगळ्यात कमी होता, त्याच्यानंतर सगळ्यात कमीवाला 1 होता, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा जास्त 1.5 होता, सगळ्यात जास्त 3 आहे. त्यामुळे ती ऑर्डर कशी लागली परत एकदा सांगतो ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी. किती होता हा डीचं किती येत आहे 0.3 येत आहे, सीचं किती येत आहे सी साठी आपण किती घेतलं आहे 3 येत आहे. त्यानंतर बी साठी किती घेत आहे बी साठी 1 येत आहे आणि ए साठी किती येत आहे ए साठी 1.5 येत आहे. सो समजून घ्या सगळ्यात कमी हा होता म्हणून डी, त्याच्यापेक्षा थोडा जास्त कोण आहे बी 1 वाला बी, त्याच्यापेक्षा थोडा जास्त ए आहे आणि सर्वात जास्त सी वाला आहे म्हणून सी. इनक्रीजिंग ऑर्डर अशा पद्धतीने येते. सो मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा देखील व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया सोल्युशनच्या पार्ट 5 मध्ये. थँक्यू.